पुणे बलात्कार घटनेसंदर्भात एक मोठी बातमी आहे, कारण वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी एक अतिशय धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे। देशात अशा प्रकारच्या घटना घडत असतात आणि कारवाई ही सातत्याने चालूच राहते। महिला असो की पुरुष असो, सगळे सुरक्षित असायला हवे। फक्त महिला सुरक्षित राहिला पाहिजे, पुरुष नको असं नाहीये, हे विधान संजय सावकारे यांनी केलेलं आहे। असं म्हणता येत नाही आहे एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे। असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते। घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते। महिला असो की पुरुष असो, प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे। फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे। तर यावेळेस वस्त्रोद्योग मंत्र्यांचं काय म्हणणं होतं आपण बघितलं। मात्र शिवशाहीमध्ये बलात्कार झाल्यानंतर महायुतीच्या मंत्र्यांनी बेजबाबदार विधानं केली आहे। आता याच मंत्र्यांचे कान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः टोचले। बघूयात फडणवीस यांनी नेमकं या संदर्भात काय म्हटलंय। ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राउडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता। तथापि ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो। दरम्यान थोडं तारतम्य सर्वांनीच ठेवायला पाहिजे। आम्ही राजकीय लोकांनी देखील तारतम्य ठेवायलाच हवं, हा सल्ला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा दिलाय। याआधी आपण बघितलं देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर आली। खरं तर काही थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे। आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्या करता त्या बातम्यांचा उपयोग त्याला आणखीन स्वतःला लपवण्याच्या करता होता का नाही, ही पण तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक अतिशय अजब असं वक्तव्य केलं। घटनेवेळी ही पीडित तरुणी ओरडली का नाही, तिथे हाणामारी किंवा प्रतिकार का झाला नाही, हे वक्तव्य योगेश कदम करताय। कदमांच्या या वक्तव्यावरती आता उदय सामंत यांचंही उत्तर आलंय। योगेश कदम यांना समज देऊ असंही सामंत म्हणालेले आहेत। एकंदरीत संतापजनक वक्तव्य समोर आलंय। तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे, आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। या संदर्भामध्ये जो प्रकार घडला हा अतिशय दुर्दैवी आहे। अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे या मताचा मी आहे। परंतु योगेश कदमांनी काय स्टेटमेंट दिली ही बघितलेली नाही। मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन, ते आमचे सहकारी आहेत, परंतु याची पुनरावृत्ती होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊन पुढे कार्यवाही करणार आहोत। तर आपण बघितलं उदय सामंत नेमकं काय म्हणाले। मात्र मंत्री योगेश कदम आणि संजय सावकारे यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे। पुणे बलात्कार प्रकरणामध्ये मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानांमुळे विरोधकांनी सरकारवर आसूड ओढला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। आणि संजय सावकारे नावाचे ते मंत्रीच आहेत, मला वाटतं अशा घटना होत असतात। आमचे आर पाटील यांनी 26/11च्या बॉम्ब स्फोटाच्या वेळेला असं एक वक्तव्य केलं होतं की बडे शर्मे अशी छोटी छोटी घटना होती आहे, तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता। या संजय सावकारेचा आणि या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे। इतकं असंवेदनशील व्यक्ती जर तुमच्या कॅबिनेटमध्ये असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे। या लोकांना हा माणूस महिलावर अत्याचाराच्या संदर्भात अशा घटना घडतच असतात म्हणतात, म्हणजे या घटना काय तुमच्या घरापर्यंत याव्यात अशी तुमची इच्छा आहे, आणि अशा घटना रोज घडाव्यात।
तर हे जे वक्तव्य आहे हे सत्तेमध्ये असून सत्तेचा जो माज आहे, मस्ती आहे, त्यामुळं हम कुछ भी करे सो कायदा, हम कुछ भी बोले तो हमारा कोण उखाड़ लेगा, अशा पद्धतीची भूमिका आहे. म्हणून या दोघांनी महाराष्ट्रातील समस्त महिलांची माफी मागावी, अन्यथा यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, तो मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. आणि काय म्हणतो आपला मंत्री की ती ओरडलीच नाही. अरे काय लाज लज्जा शरम हया, ती ओरडली नाही. अरे काय तुला लाज वाटते की ना, तुला आया बहिणी आहेत की नाही? एखाद्या स्त्रीबद्दल असं बोलणं की तिच्यावर बलात्कार झाला पण ती ओरडली नाही, म्हणजे याला त्याला म्हणायचंय तरी काय? आता तो मंत्री आहे, तो काही साधा सुद्धा नाही, तो राज्याचा त्या राज्य मंत्रिमंडळाचा प्रतिनिधी आहे आणि तो बाहेर येऊन बोलतो. तर एकंदरीत महायुतीच्या मंत्र्यांचं डोकं ठिकाणावर आहे का, हा सवाल आता उपस्थित केला जातो आणि विरोधकांनी देखील टीकास्त्र डागलाय. मात्र पुण्यातील या प्रकरणासंदर्भात आणखी एक मोठी बातमी, कारण पुण्यातील बलात्काराचा आरोपी दत्ता गाडेनी पोलिसांना शरण येण्यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. हा दावा आता गुणाट गावच्या ग्रामस्थांचा आहे. गाडीच्या मानेवर दोरखंडाचे व्रण आढळत आहे. ही कबुली सुद्धा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे. एकंदरीत या आरोपीने या नराधमानं तब्बल 3 वेळेस आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गळ्यावर काही लिगेचर मार्क आहे. त्यावरून लिगेचर मार्कवरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात. दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात. ही आत्ता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल, ते आम्ही बघू. परंतु हे प्राथमिक मेडिकलमध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गळ्यावर दिसते. तर या प्रकरणासंदर्भातला सर्व सविस्तर अपडेट बघणार आहोत. मात्र तुर्तास घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 36 जुलै 36 रिपोर्टर्समध्ये. मलकापुरात शेतकऱ्यांनी महावितरण विरोधात मोर्चा काढलाय. महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांनी मका पिकांच्या वाळलेल्या पेंढ्या फेकल्याय. भार नियमनाविरोधात आंदोलन सुद्धा यावेळेस पुकारलंय. शेतात पाणी उपलब्ध असताना वीज नसल्याने शेतातील पिकं वाळत आहेत, त्यामुळे शेतकरी आता हतबल झाले. या झोपलेल्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? अंबरनाथमध्ये गायीला बेशुद्ध करत चोरून नेणाऱ्याला रंगेहात पकडलं. स्थानिकांनी आरोपीला अंबरनाथ पश्चिम पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. ब्रेड खाऊ घालत गायीला बेशुद्ध केल्याचं गायीच्या मालकानं बघितलं. हा प्रकार आता त्यामुळे समोर आलाय. वाशिममध्ये पितांबर महाराजांच्या यात्रा महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या यात्रा महोत्सवाला सुरुवात होते. या यात्रेत मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली असल्याचं देखील बघायला मिळत आहे. मनमाड शहरात महाशिवरात्री उत्सव समितीकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन झालं. या शर्यतींसाठी मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यत शौकीनांनी आपले बैल घोडे आणत शर्यतीमध्ये भाग घेतला असल्याचं देखील बघायला मिळालं. एकंदरीत यावेळेस मोठी गर्दी सुद्धा झाली. जळगावमधल्या अंबनेर सानेनगर या ठिकाणी बोरी नदी काठावरील सोन्याचा महादेव मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्या. अनेक शिवभक्तांनी 12 गाड्यांवर बसण्याचा आनंद घेतला. दरम्यान पालखी मिरवणूक आणि यात्रोत्सव देखील संपन्न झाला. ये कुत्ता जिंदा है और तू इसको किधर लेके जा रहा तू? जळगावमध्ये एका नागरिकानं कुत्र्याला उलट करून दुचाकीला बांधलं आणि जखमी केलं. कुत्र्याने बकरीचा चावा घेतला म्हणून नागरिकानं हा प्रकार केला. जखमी कुत्र्याची सुटका करत त्याच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार होत आहे. या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. क्या नाम है तेरा? किधर रहता तू? रहता किधर तू? ये कुत्ता जिंदा है. अमरावती जिल्ह्यात एसटी प्रवाशांकडून ऑनलाईन पेमेंटला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. एसटीमध्ये ऑनलाईन पेमेंट आल्यानं सुट्ट्या पैशांची कटकट सुद्धा कमी झाली असल्याचं बघायला मिळत आहे. अमरावतीच्या 8 आगारांमधून QR कोडची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
जळगाव स्थानकावरती आता होळी स्पेशल 6 गाड्यांना थांबा असेल. जळगावमध्ये होळी निमित्त विशेष गाड्यांचं नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये मुंबई, नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे, नागपूर दरम्यान 28 होळी स्पेशल ट्रेन धावतील. या ट्रेन 8 ते 22 मार्च दरम्यान चालवल्या जाणार आहे. चिंचपोकळीमध्ये एका इमारतीला आग लागली. यानंतर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आगीचं कारण अस्पष्ट आहे. आगीत कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही. लातूरमध्ये नांदेड महामार्गावरती मालवाहू टेम्पोची आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झालाय. हे दोघेही तरुण गावाकडे येत असताना टेम्पोने दुचाकीला धडक दिली असल्याचं बघायला मिळत आहे. बुलढाण्याच्या खामगाव बोथा मार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असल्याचं दिसतंय. अपघातानंतर लगेचच दुचाकीने पेट सुद्धा घेतलेला आहे. गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाला अपघातातील कार चालकानं रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे. हॅलो हॅलो हॅलो. एका पीडितेवर बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे आणखी एका महिलेच्या शोधात होता. ही धक्कादायक माहिती समोर येते. बलात्कार केल्यानंतर घटनेवेळी आरोपी गाडे 2 तास स्वारगेट बस स्थानकात होता. सीसीटीव्हीच्या तांत्रिक विश्लेषणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. लातूरमध्ये एका 35 वर्षीय मुलाने आईवर कुऱ्हाडीने वार केले आणि तिची हत्या केली. जमिनीच्या वादातील कारणावरून आईच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. दरम्यान पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पाण्याच्या हौदात फेकला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपी मुलावरती गुन्हा देखील दाखल झालाय. बुलढाण्याच्या खामगावमध्ये 2 गटात राडा झाला. यावेळेस एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. परवानगीशिवाय शिवाजी महाराज आंबेडकरांचा पुतळा बसवल्यावरून ही हाणामारी झालेली आहे. गोटे फेकले आपल्या इकडे. बाबासाहेबांची युटंबा केली. बाबासाहेबांची दगड फेकले आपल्याला. मावळच्या देहूमध्ये सुमारे 3 लाखांच्या अफूची शेती झाली आहे. पोलिसांनी पाहणी केल्यावर अफूची शेती असल्याचं कळतंय. शेतकऱ्याने आपल्या कांद्याच्या शेतात अफूची शेती केली आहे. त्याने 218 झाडांची लागवड केली. ती झाडं पोलिसांनी जप्त करत कारवाई सुद्धा केली आहे. भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला तर निफ्टीमध्ये 300 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली. निफ्टीने 22,248 ची पातळी तोडली तर बँक निफ्टी देखील 400 अंकांनी घसरला. त्यामुळे गुंतवणूकदारांचं 6 लाख कोटींचं नुकसान यावेळेस झालंय. केंद्राच्या निर्यातीबाबतच्या धरसोड धोरणाचा फटका नाशिकमधील कांदा उत्पादकांना बसतोय. गेल्या वर्षीपेक्षा कांदा निर्यातीत तब्बल 20% घट झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे 25 लाख टन कांदा निर्यात झालाय तर यंदा 17 लाख टन कांदा निर्यात झालेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांदा निर्यातीत 696 कोटी रुपयांची घट झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात चक्क माणसाला बर्ड फ्लूची लागण झालेली आहे. बर्ड फ्लूचा एक संशयित रुग्ण आढळलाय आणि ही धक्कादायक माहिती आता समोर येते आहे. संशयित रुग्णामध्ये बर्ड फ्लूची लक्षणं आढळली आहेत. तपासणीसाठी त्याचा स्वॅबही घेण्यात आलाय. पोलीस विभागाच्या रिक्त पदाबाबत 2 आठवड्यांमध्ये माहिती देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गृह विभागाच्या सचिवांना दिले. पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागातील पदांसाठी पोलीस अधीक्षकांनी गृह विभागाला प्रस्ताव पाठवला. याबाबतची माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानने कर्मचाऱ्यांकडून नोकरीसाठी बँक गॅरंटी म्हणून प्रत्येकी 2 लाख रुपये घेतले. ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 39 कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून मंदिर संस्थानने 78 लाख रुपये सक्तीने वसूल केले. त्यामुळे तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून कर्मचाऱ्यांची तुघलकी पद्धतीने लूट सुरू आहे का, हा सवाल सुद्धा सध्या विचारला जातोय.
तुहिनकांत पांडे यांचे सेबीचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. ओडिशा कॅडरचे IAS असलेले पांडेंनी आता माधवीपुरी बुच यांची जागा घेतली आहे. नवी मुंबई विमानतळ आता सेवेसाठी सज्ज झालंय. 17 एप्रिल रोजी विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुलं करण्याची योजना आहे आणि एका विमानाचे टेक ऑफ शिवाय लँडिंगची देखील चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. प्राध्यापक भरतीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. राज्यातील अकृषिक विद्यापीठांमधील भरती प्रक्रियेवर राजभवन कार्यालयानं घातलेली बंदी गुरुवारी उठवण्यात आलेली आहे. त्यामुळे सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक भरतीचा मार्ग अखेर मोकळा झालाय. घर खाली करण्याबाबत भाडेकरू काही बोलू शकत नाही, कारण घराबाबत सर्व अधिकार हे घरमालकाचे असतात असं म्हणत सुप्रीम कोर्टाने घर रिकामं न करणाऱ्या भाडेकरूला खडसावलं. करार संपला तरी घर खाली न करण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वाद होत आहेत. चारचाकी वाहनांमुळे राज्यातील 2 कोटी लाडक्या बहिणींचा लाभ थांबलाय. फेब्रुवारी संपला तरी सुद्धा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये. त्यामुळे आता मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्र दिला जाणार आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी राज्यात 3 खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. जवळपास 600 कोटींचं हे कंत्राट आहे. पण देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात या नंबर प्लेटसाठी तिप्पट पैसे आकारले जात आहे. यावर आता वाहन चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदेंनी संशय सुद्धा व्यक्त केलेला आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन झालं. मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा साहित्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह राजकीय मंडळीही उपस्थित राहिले.